जन्म मरणाचं काय आहे तर लक्ष द्या जन्म आणि मरण संपलं पाहिजे का ज्ञानोबाची पोळी लय बरोबर मी जर विचार का रोहिदास महाराज मध्ये कुठे राहतात त्याचं मुलं मी गाव कसं नाशिक सतीश महाराज मध्ये कुठे राहतात मुरुंबी मध्ये आपल्या ठिकाणी राहतात तसं ज्ञानोबाला एका विचार सुख दुःख कुठे राहतात प्रश्न कोणाचा विचारला सुखाचा आणि दुःखाचा पत्ता विचारला सुख दुःख कुठे राहतात ज्ञानोबाला म्हटले सुख दुःखाचा निश्चित पत्ता सांगू जन्म आणि मरण याच्या मधात सगळे दुःखे धामे आणि म्हणजे ताती मृत्यू जन्मे म्हणजे माणसाला सुख दुःख काय जन्म आणि मरण आहे बघा माणसाला 3 प्रकारचं दुःख आहे आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक शरीरापासून निर्माण होणारं आध्यात्मिक शरीर इतर जीवापासून निर्माण होणारं आदिभौतिक आणि प्रकृतीकडून होणारं आदिदैविक 3 प्रकारचं शरीरामध्ये आजार आहेत का नाही आपले आता माझ्यासमोर जेवढे बसलेत ना त्याच्यातले 90% लोक काही गोळ्या खाऊन आले काही लोक गेल्या गोळ्या खाणार काही लोक गोळ्या खाऊन आणि काही लोक घरी गेल्या गोळ्या खाणार मी 6 गोळ्या खाऊन आलो किती 6 गोळ्या खाऊन आलो आता नंतर 2 कोणाला नाही एखादा असेल निरोगी त्याच्या चला बंद होतो म्हणजे माणसाला शरीरातून होणारा दुःख कोणता आहे आध्यात्मिक आदिभौतिक दुःख काय शरीर इतर लोकांपासून माझ्या उजव्या हाताला माता मोरे त्याने प्रश्न विचारला ज्या ज्या बाईला मनासारखी सुख भेटली तिने हात वर करावा ज्यांना ज्यांना मनासारखी सुख भेटली मनाने केला का सुनाच्या भीतीपोटी केला आहे प्रश्न घरी गेले भांडण त्याच्याकडे हात वर केलेला बरोबर त्याच्या सुना बघायला आपल्या सासू लक्षात आलं म्हणजे सुनाची बुद्धी सासू आता लक्षात त्या कोकण्याची मावशी ना त्या हात वर होती शेजारी तुला हात खाली घ्यायला सगळं माहिती ह्याचा प्रश्न सोपा आहे सगळे आवडले आणि विचार करायला लावणारा प्रश्न तुमच्यापैकी कोणाकोणाचं पोरासोबत होतं सून पारखेची सून पारखेची पोरा 70% घरात बापातून परत काही नाही सुख नाही त्याने हातवर केले नाही तुम्ही समजून घेतो शेजाऱ्याकडून होणारा त्रास बाजाराकडून होणारा त्रास कधी चालता चालता कुत्रच चावतो मच्छरच चावते हे गणच चावले त्या जीवापासून होणारा आदिभौतिक आणि तिसरा आहे आदिदैविक पाऊस पडतच राहिला दुःख नाहीच पडला दुःख वारा सुटला दुःख बंद पडला दुःख हे की नाही राजकीय लुटीला झाला कष्टी इन्कम टॅक्सची धाड पडली दुःख दारिद्र्य आलं दुःख हे आदिदैविक दुःख म्हटले शास्त्राने अहो काय वृष्टी का अनावृष्टी राजकीय लुटीले झाला कष्टी हे काय आहे हो मृत्यू उपद्रव दिला ताडीला खान स्टेजला त्याने चित्तित आहो झाला आदिभौतिक बोलीला होता समजून सांगितलं की 3 प्रकारचे दुःख आहेत पण नाही लक्षात नाही फक्त आपण एकच दुःख माझा गुरुजी का जन्माला आले म्हणून गुरुजी का जन्माला आले म्हणून गुरुजी का दुखतात अजून गेले नाही जन्माला आलोच नसतो पुत्र चावलंच नसतो माणसाला दुःख जन्माला आले कोणाचं पोट दुखतं कोणाला डोकं दुखतं कोणाला बीपी आहे कोणाला शुगर आहे कोणाला थायरॉइड आहे
असेल, कानाला कमी ऐकायला येत असेल, कोणाला थायरॉइड असेल, कोणाला बीपी असेल, कोणाला शुगर असेल, कोणाचं वजन वाढत नसेल, कोणाचं कमी होत नसेल, काही असेल, या दुःखाला माझ्याकडे औषध फार चांगलं आणि ते औषध एकदाच घ्यावं लागतं ना, याची गरजच नाही. सांगू लिहून घ्या औषध, लय भारी औषध. संध्याकाळी झोपताना ग्लासवर राऊंडच प्यायचं, पांघरून झोपायचं. मी नाही ज्ञानोबाराय म्हटले, निवड याचे जे शिकवून न दुखे, म्हणजे आपल्या सगळ्या दुःखाला कारण जन्माला आल्यापासून आणि मरेपर्यंत. आमची जी दुःख आहे ती प्रकारची दुःख ती कधीपासून आहे? जन्मापासून कुठपर्यंत? मृत्यूपर्यंत आहे. जन्म आणि मरण ही दोन दुःख सगळ्यात मोठी. जन्म मृत्यूच्या व्याधी दुःख दुःखानुदर्शन महाराज संपलं पाहिजे. आता दुःखाचं कारण काय आहे? जन्म आणि मरण हे संपलं पाहिजे. हे संपण्याकरता काय केलं पाहिजे? साधू संत आम्हाला उपदेश करतात, हे जाते आणि नाही तरी संसार जाईल. एका बाजाराच्या रूपात तुकोबाई सुद्धा संसाराला बाजार म्हणतात, ज्ञानोबाई सुद्धा संसाराला बाजार म्हणतात. इकडे पाहून बाजार काय असतो? संसार आणि बाजार याचा साधक काय? माणूस किती बेजार असला तरी बाजारात जावंच नाही. ज्याला त्याला पोट आहे त्याला बाजारात जावंच लागतं. किती अडचणी येतात, जावं लागतं, जावंच लागतं. त्या कोरोना काळामध्ये घराच्या बाहेर पडू बाहेर पडले की काय मारायचे? पुरुषवर फटके मारायचे. पण घरात खायला काही नसलंच आम्हाला काय करावं लागतं? बाजारात जावंच लागतं. माणूस किती बेजार असला, जोपर्यंत पोट आहे तोपर्यंत बाजारात जावंच लागतं. तसं माणूस किती बेजार असला आणि धर्म जर उरलेला असलं तर संसाराच्या बाजाराला यावंच लागतं. बाजारात यावंच लागतं, जावंच लागतं. ऐकलं का? फक्त शहाणपणा याच्यात आहे. माणसाला बाजारात गेल्यावर असा माल भरावा, पुन्हा बाजारात त्याची वेळच नाही. तसं माणसाने संसारात आल्यावर असा काही माल भरावा त्याच्यानंतर माणसाला जन्माला यायची वेळच पडू नये. या आशयाने तुकाराम महाराज तुम्हाला म्हणतात, तुम्ही संसाराच्या बाजाराला यायला नव्हतं पाहिजे, पण आले ना, मग एक करा. काय करा? कोणता माल आहे की जो भरल्यानंतर माणसाला जन्माला आणि मरणाला यावं लागत नाही? नाथांच्या भाषेत, तुकोबारायच्या भाषेत, त्याची सरली कोणता माल भरलेला याचा संपते? ज्याने देव आपलासा केला तो का म्हणे का मरणीची सरी फक्त दे आपला प्रीत देव करून घ्यावा. देव आपलासा केला
त्याची एक जर संपून जाते असा हरी नावाचा मार्ग तो भरायचा म्हणजे काय करायचं ऐका आपण डोळ्याने जे पाहायचं नाही ते पहा त्यात अजून सांगतो मंडळी तुम्हाला अजून सांगतो तुम्हाला 2005 त्याच्या आधीचा महाराष्ट्र आणि 2005 नंतरचा महाराष्ट्र फार बदललाय फार कठीण झालाय कोणाला दयामय राहिली नाही रोज पेपरला पाहतोय आपण बायको नवऱ्याला फिरायला घेऊन गेली तिकडं नवरा मारून नवऱ्याला बायको मारून टाकली कोणाचा आचाराचा विचार नाही कुणाची मर्यादा नाही कोणाला काय वाटलं महाराज एका मुलीनं नवीन लग्न झालेल्या घरातला सासू सासरा नंदेचा नवरा नंदेचं पोरग आणि नवरा 6 जणांच्या जेवणात निष्ठाला नशीब त्या पोरगा जेवला नाही एका दिवसात घरात 5 माणसं एवढी निष्ठुरता आणि का वाढत चालली त्याचं कारण 2005 पासून आपण नको ते मोबाईलद्वारा पाहायला लागलो नको ते ऐकायला मोबाईल चांगला आहे वापर केला तर खूप चांगला पण त्याचा वापर नीट होत नाही महाराज काल आता तुमच्या जिल्ह्याचं नाव नाही सांगत कोकणी समाजाच्या एवढाच मोबाईल कुठे ठेवतात कुचुडे मोबाईल कुठे कुचुडे कुरकुर वाजला काढायचा बाजूला जाऊन बोलायचं कुठे करायचं मग मोबाईल एवढाच मोबाईल नको ते ऐकायला एक मालिका नीट मला वाईट एवढं वाटतं संतांच्या मालिका दाखवल्या जातात त्याचं विषय तू कोबरा बायकोशी कशी बोलतात पाहत नाही त्या मालिका तुकाराम महाराजांची बायको 1 तास ब्युटी पार्लर मध्ये बसून आली पाहत नाही पाहत म्हणून नाही ते बघायला लागलो आपण नाही ते कानावर यायला लागलं बदल व्हायला लागलं माणसाचं पण एक करा नको ते पाहू नका नको ते ऐकू नका मग काय करा या जगात पाहण्यासारखा परमात्माच आहे डोळ्यामध्ये त्याला भरा कानामध्ये त्याचे गुण ऐका म्हणजे कान त्यानं भरा मनामध्ये त्याला ठेवा याला म्हणतात जयवाचे माझे आला दृष्टी बोगी माझे जीव जयाचा मन संकल्प माझा जीव आहे माझ्या कीर्ती विनन जयाची रीती नाही श्रवण जया सर्वांत भूषण माझी सेवा सर्व इंद्रियाचा विषय परमात्मा करणं म्हणजे तो माल धरणं मार्ग करणं म्हटला दुसरं तुम्ही म्हणा तिसरं तुम्ही म्हणा तर शेवट तुम्ही म्हणा सावध याचा वाक्य केलेले मग येते महाराज तो माल भरायचा आहे आम्हाला मग तो माल कोण्या बाजारपेठेत आणि परमात्मा हरी कुठं नाही हरी व्यापक सर्वत्र समान सगळीकडेच देव आहे तुमच्यातले माझ्यातले इथं सगळीकडे तू आहे हो ना चांगला आणि सुलभ कुठे भेटेल माझ्याकडे द्राक्ष फक्त नाशिकला भेटतात जगात भेटतात चांगली सहज स्वस्त कांदा सगळीकडे भेटतो चांगला असं 1000 सगळीकडेच भेटतो चांगला वाढीव आहे आपल्या परिसरात बरोबर ज्वारी सगळीकडे चांगली मिळतेच पण चांगली मंगळवेढ केळी सगळीकडेच मिळते पण चांगली जळगाव संत्रे सगळीकडेच मिळतात पण चांगले बोला की नागपूरला कांदा सगळीकडेच मिळते पण चांगला माहित नाही तसा हरी सगळीकडे व्यापक आहे पण सहजतेने सुलभतेने भेटणारा एखादी बाजारपेठ आहे ना कोणती अभंगाचं दुसरं चरण
माय पंढरी राणा केल्या केल्या तेच भेटतो. नाशिकची बाजारपेठ आहे पण इनामाची पेठ. इनामाची पेठ का म्हटलं जातं त्याचं कारण आहे का? सगळीकडेच बाजारपेठा असतात. आता जसं वाडीवाऱ्याला बाजारपेठ, पण मी काय सांगत असतो नाशिक जिल्ह्याला 2 दुबई आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये किती दुबई? 2. एक धाकली आणि एक थोरली. थोरली दुबई पिंपळगाव पासून आणि धाकली दुबई मोठी. हा मग काय जी वाडी निर्यात मिळतं त्याच्यापेक्षा तर वेगळा माल पाहिजे मोठीला, तिथं नाही मिळाला. नाशिकला अशा मोठ्या मोठ्या बाजारपेठा असतात. तसं इनामाची पेठ म्हणजे इनामदार राहतात ती पेठ. तुम्हाला सांगतो पाटील, पांडे, पाटील, पांडे, चाके, देशमुख, कुलकर्णी, जोशी, महाजन ही आडनावं नाही. ही आडनावं नाही, त्या पदव्या त्या काळात. चोरी झाली शेट्याने शोधून काढायची. बाजारपेठेमध्ये माप कमी जास्त असले त्यावर लक्ष महाजनाने द्यायचं. तंटा पाटलाने मिटवायचा. भांडणाचा तंटा पाटलाने मिटवायचा. पाटलाने भांडणं मिटवायची. कधी कधी करावं लागतं पण लावायची नाही. देशमुखांनी संपत्तीचे विभाग करायचे, वास ठेवायचा. जोशांनी कुलकर्ण्यांनी त्याची काय ठेवायची, लिगापडी ठेवायची. आणि एखादा पांडे, पाटे, चाटे, महाजन जर चांगली कामगिरी केली त्यांनी राजा त्यांना इनाम द्यायचा. आणि मग ज्या देशमुखाला इनाम भेटला लोक म्हणायचे की इनामदार आहे. ज्या पाटलाला इनाम भेटलं त्याला काय म्हणायचे, इनामदार. इमानदारीनं काम केलं की इनामदार द्यायचं. इनामदार. आणि मग असे प्रतिष्ठित लोक ज्या बाजारपेठेत राहतात त्याला इनामाची पेठ म्हणतात. पेठ इनाम पंढरी का? कारण तिथं प्रतिष्ठित तीर्थ चंद्रभागा आहे, प्रतिष्ठित दैवत पंढरीनाथ आहे, प्रतिष्ठित क्षेत्र पंढरी आहे, प्रतिष्ठित संत पुंडलिकराय आहे. अशा इनामाच्या पेठेत तो माल बरा. पण जगाचा नियम काय सध्या ऍडव्हर्टाईज झाल्याशिवाय माल घेतल्यासारखं वाटत नाही लोकांना. बाजारात चालू काय करायचं, घालायचं का तुम्ही साबण आहे कोणता ती माधुरी दीक्षित लावली तू आहात से आहात तो तुम्हाला लागतो फिरू आपलं बायको ऑनलाईन शॉपिंगचं ट्रेड आहे सध्या. कोणत्या वेबसाईटवरून कोणत्या कंपनीचा माल निवडतात त्याचं रेटिंग पाहतात. 5 स्टार, 3 स्टार, 4 स्टार अँड 5 स्टार प्लस. आज आपल्या देशात तसंच झालं. यूट्यूब पाहिलं जातं कोणाच्या कीर्तनाला किती व्ह्यूज आहेत, किती लाईक आहेत, पण कमेंट वाचत नाही. या अडचणी काय वाचत नाही, कमेंट वाचत नाही, ही अडचणी. आणि मग त्यानुसार मार्केटिंग बाजारपेठेत काय झालं, 2च वाजता आपलं कीर्तन संपला. हो, एक माणूस बाजारपेठेमध्ये माल विकून आला. जालिम औषध, भारी औषध, जालिम औषध, भारी औषध. एकाने विचारलं काय तुझ्या औषधाची विशेषता आहे, आणि औषध एवढं भारी आहे कुत्र्याची जर शेपूट तुटली आणि त्याला जर औषध लावलं तर कुत्र्याला शेपूट फुटतं. एक मला त्याचं तर काही समाजात त्यापेक्षा भारी औषध काय, त्या तुटलेल्या शेपटीला लावलं तर त्याला कुत्र फुटतं. सध्या मार्केटिंग असेल तसं आपण रक्तचा माल आहे जे घेतला असणार इयरचा संपते, पण त्या मालाची मार्केटिंग त्याची ऍडव्हर्टाईज मला 3ऱ्या चॅनलवर
यजन याचन तप अनुष्ठान दान धर्म हे सगळे मार्ग तिकडे धावतायत आणि सगळं जग मोहरलंय. सगळं जग म्हणते आम्हाला ते पाहिजे. जगाला परमात्मा पाहिजे, जगाला सुख पाहिजे आणि सुख म्हणजे परमात्मा, परमात्मा म्हणजे सुख. अर्थातच जगाला परमात्मा पाहिजे. अवघे मोहरले जग फारच म्हटलं आम्हाला. नरत्यामध्ये आम्ही आलो, त्या बाजारपेठेत आलो, हरिनावाचा माल भरला पाहिजे. त्याच्याशी आमच्या पाठीमागे लागलेला जन्म आणि पाठीमागे लागलेला मृत्यू संपणार नाही. फक्त आता एक सांगा, माल घ्यायला गेलं की खिशात पैसा असला पाहिजे. एकाला विचार काय काय नाही, कोणाचं लग्न आहे तर नाशिकला जायचं तर दंड घेतलं, सोनं घ्यायचं, पैसे घेतले तिथे गेले किती सोनं पाहिजे, 5 कोटी सोनं पाहिजे, ते पैसे काढले तुझं 2 हात. तुम्ही पैसे घ्या, मी पैसे घेतले असं नसतं. पैसा पाहिजे, माल जेवढ्याचा आहे तेवढा पैसा. जर आम्हाला पाण्याची बॉटल घ्यायची खिशात 30 रुपये पाहिजे, भाजीची जुडी घ्यायची 30 रुपये पाहिजे, आम्हाला एखादं धोतर घ्यायचं 700-800 रुपये पाहिजे, एखादी साडी घ्यायची 500-700 रुपये पाहिजे. जरा 1 तोळा सोनं घ्यायचं त्याला खिशामध्ये 100-200 रुपये नको का? तसं नाही, त्याचं जे मूल्य आहे त्या मूल्या एवढाच पैसा पाहिजे. महाराज तुम्हाला आम्हाला भरून जन्ममरणाची अर्जात चुकवायची, फक्त त्याला घेण्याकरता पैसा कोणता लागतो तेवढा सांगा, त्याचं मूल्य अभंगाच्या शेवटच्या Hey!
ज्यांच्या कृपेने आपला संसाराचा लढा चालला. कसा म्हातारा जरी बाप असला तरी माणसं काय काम करत माणूस व्यापात बाहेर दत्त शेठ असतील, जयराम शेठ असतील, म्हणत असतील बाबा आमच्या पाहुण्याच्या जागेला आज मला जाणवणार आहे, थोडं जाऊन या बरं. आमच्या पाहुण्याच्या लग्नाला मला जाता येत नाही, तिकडे जाऊन या बरं. ताईच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे, ताईकडे जा बरं. बाबा मला वेळ नाही, ताईला फोन करा बरं, ताईला काय पाहिजे बघा बरं. आहे की नाही बा एवढंच नाही, माणूस बाहेर असला हा जयरामशेठ दत्तशेठ कुठे आहे, आम्ही बाहेर आलो. काय नाही वाडीवर मुरुंबी लागलो होतो आणि वाडीवर जायला काय नाही दादा घरी जा बरं तुम्ही घरी. किती मोठा आधार, किती मोठा आधार. पुन्हा अजून पहा आता जिम्मेदाऱ्या कशा वाटते. आता पाहुण्या राहण्याचा दावा कोणताही कार्यक्रम असला दोघांपैकी एकाला जावाच लागला. आणि जेव्हा बाबा होते तेव्हा गेले तरी काय होत होतं, हे दिसत नाहीत कामं माणसाला. आणि कामं नाहीत का हे काम असतं एक काम. दुसरे कारण बापाचं काय असतं, स्तुती करायला जग असतं पण कौतुक करायला फक्त बाप असतो. तू वाईट वाटू नका कोणी माझ्या पुढच्या बोलण्याचं. तुम्ही काय मी काय आपण एकाच माहिती ह्या मंडपात आता पाहुणे आले, पुढारी आले आणि वारकरी आले. महाराज आम्ही आलो, पाहुणे आले आणि पुढारी आले. पण आपल्या येण्याचा उद्देश नाही विचार, पाहुण्याला भेट द्यायची. पाहुण्याच्या डोक्यात काय भेट, पुढाऱ्याच्या डोक्यात उघडतो आणि महाराज लोकांच्या डोक्यात नव्हतो. महाराज लोक मोठा करतात, पुढारी मोठा करतात आणि पाहुणे लोक भेटाय करतात. इथे ह्यांच्या करतात ना, ह्यांच्या करतात सगळ्या जगाचा असं आपल्या करता फक्त आपले माय बाप असतात. एवढा माझा बाप विरोध करणारा, ज्या दिवशी माझं कीर्तन ऐकलं तर आई जो ढसा ढसा रडला. मला लाडा वडील बाळू म्हणतात, मला वडील लाडाला काय म्हणतात बाळू. आता वाईट वाटायला लागलो, आजकाल त्यांनी बाळू म्हणायचं सोडून दिलं. कसं आता वाईट वाटत नाही, वडील काय म्हणायचे का बाळ्या आला का, बाळ्या कुठे असं म्हणायचे. पण आता वडील बाळ्या म्हणायचं सोडून दिलं वडिलांनी. आता महाराज म्हणतात त्याचं वाईट वाटतं. कधी कधी मोठे पण आहे ना प्रेमाला आढळून असं. आणि जेव्हा माझं कीर्तन झालं तेव्हा माझा बाप आईचा ढसा ढसा रडला. आईला म्हटलं आहे माझा पोरगा बाळ्या कीर्तनाला केला तर मी एवढा मारत होतो, आज माझा बाळ्या किती मोठा. जयराम शेठ दत्तू शेठ यांना कमवायला वाव, काही कार्यक्रम करायला वाव, पण कौतुकाला वाव. हे त्यांचं दुःख आहे, पोरीचं दुःख. साडी चोळी करता येणाऱ्या पोरी संपल्या. एक बेमारी परिवारातले, भोसले परिवारातले आणि तिसरी मला वाटतं भोसले त्या त्यांच्या नवऱ्याच्या घरी मोठ्या आनंदात सुखी वाद असू. पण त्या वाडीवाऱ्यात काय यायच्या माझं माय बाप आहे तर माहेरात पाहिला चोळी बांधली नसते पाहिजे. वाटून हात फिरवून मी ना तुझं कसं चाललं, वाटून हात फिरवणारा काय पाहिजे बाप पाहिजे. त्यांना तो दुःख आणि दोन दुःख आहेत माणूस. शिवराम बाबाला एक दुःख आहे आणि सुंदराबाईला सुद्धा एक दुःख. सुंदराबाईला काय दुःख आहे, आदल्या दिवशी जी बाई हा नवरा 7 जन्म भेटावा याच्या करता उपवास जिने केला, बरोबर 7 जन्म हाच नवरा मिळावा याच्या करता ज्या बाईने उपवास केला दुसऱ्या दिवशी तिच्या नशिबाला वैद्य आला. शिवराम बाबाच्या दृष्टीने काय वारकऱ्यांना एकच वारी आली की वेगळं स्फोटन असतं. निवृत्तीनाथ निघाले, पंढरीची वारी जवळ आली आणि आपला मृत्यू होते सगळं होतं. पण त्याला कधी ना कधी सामोरं जावंच लागतं. आता मी तिन्ही बहिणी आणि मुली भाऊ याच्या 3 बहिणींना सांगेन की तुम्ही बापाचं छत्र जरी गेलं तर तुम्ही अजून अनाथ नाही. या 5 जणांना माणूस अनाथ सणात हा बापावर नसतो, आईवर असतो. मातृलाभेन सनातत्वम अनाथत्वम विपरीत. याचं कारण काय, मी प्रत्येक वर्षात त्याच्या कीर्तनात ते सांगतो. प्रत्येक काय बाप गेल्यानंतर आईला बाप होता येतो.
माझ्या आमदार बसलेले त्यांच्या कारकिर्दी ना पूर्ण आपल्या तालुक्यामध्ये ना नाशिक जिल्ह्यामध्ये प्रतिष्ठित नाव आहे. त्याच्या भेटी गाठी साहेब अशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील की नवरा लवकर गेला बाई हिमालयासारखी उभी राहिली आणि संसार करणारा म्हणजे बाईला बाप होता येते पण अडचण एक असते बापाला आई होता येते तर आई होता येते. त्याचं कारण काय त्याला परिवाराला शिस्त लावण्याकरता तेवढं निष्ठूर राहावं लागतं. जिचा माहेर नुसता बाप आहे ती बापाला लुगडं घेऊन म्हणू शकते पण बाटला असं म्हणू नाही शकत. माहीत माहीत वस्तू माझ्यासमोर बसले सखा बाप जरी असला नाही तुमचा तर बापाला म्हणतात की म्हणजे पाठ असतात नाही म्हणताय म्हणजे बापाला माय होता येत नाही. याच्यामुळे ज्यांना माय तिला म्हणता येतं पाठबी घास म्हणता येत नाही लुगडं बी गेला नाही. तिघीचं माहेर साबूत आहे तुमचं प्रेमाचा अजून साबूत आहे ते म्हणजे आदरणीय आमच्या सुंदर आहे साहेब अजून आहे. फक्त एक आहे त्यांना उदंड आरोग्य मिळावं उदंड आयुष्य मिळावं आणि या पाचही पोरं जशी कोंबडी आपल्या पिलाला पंखाखाली घेऊन ती जशी सुखरूप असते तशा आईच्या प्रेमाच्या कृपेचा पदर या पाचही लेकरांवर दीर्घकाळ राहावा अशी प्रभूची प्रार्थना करतो. आणि या पाचही जणांना सांगतो ती ज्यांच्याकडे पाहून मालुसकर परिवारामध्ये आली होती बरोबर ना मालुसकर परिवारात ज्यांच्याकडे पाहून आली होती तो त्यांचा आधार गेला. आता तिचा आधार तुम्ही 5 जणांनी व्हायचंय एवढी प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम देतो. या ठिकाणी सेवा पूर्णत्वाकडे जात असताना अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांचे आभार मानतो. आणि सगळं आयोजन होत असताना या सगळ्याचा वेळ लावत असताना आमचे भाऊ मोठी त्यांची कळमळ आणि खूप दिवसापासून त्यांनी संपर्क केला संपर्कात राहिली आणि संपर्कात राहून त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. त्याबद्दल मला वाटतं बाबाचे ते नातूच आहे कन्येचे चिरंजीव मुलीकडून नातं आहे म्हणून ते अजून सगळे नातू म्हणजे यांची 4 लेकरं या 2 भावांची त्या 3ची लेकरं यांना सुद्धा जे आजोबाचं दुःख आहे ते दुःख पेटण्याची ताकद प्रभूने द्यावी अशी प्रार्थना करतो. आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. मी हा दुःख का निवडला त्याचं कारण आहे वारकऱ्यांची आषाढी वारी आलेली आहे. मग तो मान करण्याकरता आपण सर्वांनी आषाढीला यावं. निवृत्तीनाथ निघालेले आहे निवृत्तीनाथ मार्गस्थ झालेले ज्ञानोबराय मार्गस्थ होतील तुकोबराय मार्गस्थ होतील. ज्याला निवृत्तीनाथासोबत शक्य त्यांनी निवृत्तीनाथासोबत या. महाराज चालू होत नाही एसटी नाही या एसटी सोसत नाही प्रायव्हेट गाडी करून या. प्रायव्हेट गाडी येण्याची परिस्थिती नाही काय नका. आषाढी एकादशीच्या दिवशी घरी का जरी राहिले तुम्ही पण त्याचे दिवसभर पंढरीनाथाचं चिंतन करा. पंढरपूर आहे म्हणजे तो वेळ तरी लागला पाहिजे अशी आपल्याकडून पंढरीची वारी घडली पाहिजे घडावी अशी प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर निवृत्तीनाथाचं भजन करू. निवृत्ती ज्ञानदेव सोपान नाशिकमध्ये अपॉइंटमेंट आहे डॉक्टरची म्हणून मला जावं लागणार आहे. सगळ्यांचं दर्शन इथून घेतो. सगळ्यांचं कैलासवासी शिवराम बाबा मालुसकर बाबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांच्या मुखामध्ये सुंदर असं
कीर्तन आपण श्रवण केलं ते आपल्या महाराष्ट्राचं भूषण असणारे हरिभक्तीपरायण गुरुवारी गोपेजी महाराज दशरथे मानवतकर यांच्या कीर्तनाने संपन्न झाले आलेल्या माता भगिनी पुरुष बांधव यांच्या वतीने महाराजांचे हार्दिक आभार. तसेच बाबांच्या जाण्याने ज्या मालवणकर कुटुंबीय असेल किंवा समस्त गावकरी मंडळी वाडीवरे यांना जे दुःख झालं भगवान परमात्म्याने सहन करण्याची शक्ती देऊ एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि बाबांना काय थांबवलं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. चल तसेच आपल्या इगतपुरी तालुक्याचे माजी आमदार श्री झोले साहेब यांनी विनंती केली त्यांनी श्रद्धांजली दोन शब्द बोलायचे. आज हरिभक्तपरायण कैलासाची शिवराम गणपती माणूसकर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्व आला. आदरणीय उमेश महाराज दशरथे यांनी या ठिकाणी शिक्षणाची सेवेतून आपल्याला अन्नाचं मार्गदर्शन केलं. शिवराम माणूसकर मी 1980 साली बँकेमध्ये रांडे वाडीवरे सर्व प्रकारच्या सोसायटीमध्ये त्यांनी चांगले काम केले. शेतकऱ्यांना कर्ज वाटप आणि ट्रॅक्टर वगैरे ते पुरवण्याचं काम कर्ज रूपाने सचिवमध्ये त्यांनी चांगलं काम केलं. आणि माळकरी माणूस चांगल्या विचाराचा माणूस चांगली आयुष्यभर त्यांनी आपल्या शेतकऱ्यांची सेवा केली. त्यांचे दत्ता बेरा त्यांच्या भगिनी सर्व माणूसकर परिवार खऱ्या अर्थानं माणूसकर परिवार हा तालुक्याला एक आदर्श परिवार आहे. अशा या परिवाराचे खरंच मी माझ्या दोन्ही परिवाराचा आपण सर्वांच्या वतीनं कैलासवासी भाऊ म्हणून ते सांगतात लावावे अशी पांडुरंगाची प्रार्थना करतो. त्यांना भाऊ अर्पण करतो. सांगतो सर्वप्रथम शिवरामबाबा मालुसकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी त्यांचा असा नातूच आहे. महाराज उमेश महाराज गेले. उमेश महाराजांनी आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या. मार्मिकरित्या कीर्तन केलं त्यांनी ज्याची आज समाजाला बरोबर गरज आहे. तसाच आदर्शवत परिवार आजपर्यंत हा मालुसकर परिवार राहिलेला आहे. माझं आत्ता तरी या घरी जाणं कमी झालं परंतु पूर्वीपासून आम्हाला चुलत किंवा सख्खे मामा आजपर्यंत कळाले नव्हते. त्याच्या कारणीभूत फक्त आणि फक्त शिवराम बाबा व त्यांचे बंधू होते. ज्याच्यामुळं पूर्वीपासून घरी आल्यावरती वाड्यासारखं पूर्वी घर होतं. त्यांना माहीत असेल त्यांनी प्रत्येकाने त्यांनी भेट दिली असेल की एका घरातून घुसल्यावर दुसऱ्या घरात जाता यायचं, दुसऱ्या घरातून घुसल्यावर तिसऱ्या घरात जाता यायचं. असं 3-4 पिढ्यापर्यंत जो परिवार चालत आला त्या परिवाराचा आदर्श सर्व तालुक्याने घ्यावा, त्याचप्रमाणे जिल्ह्याने घ्यावा, महाराष्ट्राने घ्यावा. कारण की एकतेची जी ताकद असते ती ताकद अनुभवायला खूप एक वेगळा प्रकार लागतो. आज देखील इथं बोलत असताना इथे आल्यानंतर जो अनुभव आला कीर्तन होत असताना वारीत निघालेली असताना विना घेऊन आमचे आजोबा इथे मागे उभे दिसतात. ज्यांनी हा फोटो लावला त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. कारण की त्यांच्या पाठीमागे तेवढ्याच खंबीरपणे विठुराया उभे राहिलेले दिसतात आणि त्याच्याच माध्यमातून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा कळतंय की आपल्या संपूर्ण परिवाराच्या पाठीमागे त्यांच्या सोबतच विठुरायाचा देखील आशीर्वाद आहे. व माझ्या सर्व मामांना देखील विनंती असेल त्यांनी एकही वारी चुकवली नाही. मी तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही याच वारीला जा, परंतु प्रयत्न करा का त्यांच्या नावाने काही वारी तरी काही विठुरायाचं दर्शन तरी तुम्हाला घेता यावं एवढी माझ्या मामांना व मावसांना विनंती करतो. चेतना
मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हासू जरी कनावाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या